नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड, जिल्हा यवतमाळ, विषय परिसर अभ्यास भाग 2। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला घटक सुरू आहे प्रकरण 9 आणि त्या प्रकरण 9 नाव आहे स्थिर जीवन आणि नागरिक संस्कृती। बघा आता हा घटक बघायचा आपल्याला, स्थिर जीवन आणि नागरिक संस्कृती। तर या स्थिर जीवन आणि नागरिक संस्कृतीमध्ये एकूण असे 5 मुद्दे आलेले आहे। बघा आता पहिला मुद्दा आहे 9.1। आता 9.1 म्हटल्यानंतर हे 9व्या प्रकरणातला पहिला मुद्दा म्हणजे धातूचा वापर, बरोबर आहे। दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो चाकावर घडवलेली भांडी, चाकावर घडवलेली भांडी। तिसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो व्यापार आणि वाहतूक। पहा हे मुद्दे लक्षात ठेवा। आणि चौथा मुद्दा आहे नागराचा उदय आणि लिपी। तर आणि शेवटचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो नागरी समाज व्यवस्था। अशा एकूण आपल्याला ह्या 5 मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे आणि या 5 मुद्द्याचा अभ्यास करून तर आपल्याला हे याचं समजून घ्यायचं। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा नंबर 1 आहे धातूचा वापर। तर धातूचा वापर या स्थिर जीवनामध्ये, आता पहा या मानवाने पुढं राहून कशी प्रगती केलेली आहे आणि हे स्थिर जीवन आणि नागरिक संस्कृती, आणि त्यामधला पहिला मुद्दा आहे धातूचा वापर। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर आपल्याकडे पाठ्यपुस्तक आहेच, पण तरी तुम्ही या स्क्रीनवर बघा 9.1 धातूचा वापर। आता हे जे आहे ही सगळे धातू आहे, ही सोन्याची भांडी आहे, त्या काळातली हे सोन्याची पूर्ण भांडी आहे। तर पहा याच्या खाली काय दिलेलं आहे, बंगलेरिया येथील दफनभूमीतून मिळालेल्या सोन्याच्या प्राचीन वस्तू। आता ह्या सोन्याच्या प्राचीन वस्तू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। तर आता मी ह्या मुद्द्याचं थोडंसं तुम्हाला वाचन करून समजून सांगतो। माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेल्या धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असते। आता म्हणजे माणसानं सर्वप्रथम वापरात आणलेल्या धातू कोणता याबद्दल आपल्याला मनात खूप कुतूहल असते, म्हणजे नवल। युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली। त्रियुग पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, नावाची पद्धत त्याने अंमलात आणलेली आहे। त्याने त्या वस्तूची वर्गवारी 3 गटामध्ये केलेली आहे। पहा आता त्या वस्तूची वर्गवारी त्यानं 3 गटामध्ये केलेली आहे। आता त्या 3 गट कोणते आहे ते पहा, खाली आहे। एक आहे दगडाची हत्यारे। आता पहा दगडाची हत्यारे म्हणजे अश्मयुग, दगडाची हत्यारे म्हणजे अश्मयुग। दुसरा आहे तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे ताम्रयुग। पहा आता तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे ताम्रयुग। आणि तिसरा आहे लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे लोहयुग। आता ही 3 वर्गवारी केलेली आहे त्या त्रियुग पद्धतीमध्ये। या 3 गटामध्ये त्याची वर्गवारी केलेली आहे, अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग असे 3। ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळातील तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉम्सनने समप्रमाण दाखवून दिले। त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेली धातू होय। सर्वप्रथम तांबे ही आलेली धातू होय। तर बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आहे धातूचा वापर। आणि तुम्ही सुद्धा
आपल्याकडे पाठ्यपुस्तक आहे, तुम्ही पाठ्यपुस्तक काढून ह्या मुद्द्याचं वाचन करा आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गात अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे, अवजारे बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे तांबे. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते. हा मुद्दा लक्षात ठेवा, ताम्रयुग. या काळात सुबक आकाराची आणि सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करू लागले. आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिराच्या वस्तीचा आणि वस्तूचा उत्पादक केंद्राचा एक खास विभाग तयार झाला. परंतु हे ज्या गावामध्ये, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला मुद्दा झालेला आहे धातूचा वस्तू काय आहे, धातूचा वापर याच्या या मुद्द्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण आणि समजून सांगितलेलं आहे. आपल्याकडे पाठ्यपुस्तक आहे, तुम्ही आपलं पाठ्यपुस्तक काढा आणि वाचन करा. धन्यवाद.